यानंतर अजून 8 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. सध्या दिवसभरातली चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. विजय परब आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या जोडीला आपण जर पाहिलं तर गौरव विजय परब आणि गौरव परब. सलामीची जोडी स्ट्राइक वरती मात्र गौरव परब आणि नॉन स्ट्रायकिंग इनला विजय परब. आमचे लालाभाई थेट दुबईवरनं आलेत. आपण नेहमी म्हणतो ना की दुबईमध्ये अरब आणि गणेश लीलामध्ये परब खूप महत्वाचे आहेत. पहिला बॉल या वेळेला मात्र ड्राईव्ह केलाय ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जातोय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. केऊर हडकर प्रतीक होते त्या ठिकाणी, माफ करा. या वेळेला कव्हर ड्राईव्ह विजयच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि फिल्डरच्या भूमिकेत आमचे गणेश लीलाचे जाफरबाई प्रितेश दळवी. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेंथ बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. राजीव सिंग उर्फ भगत तो बसला मात्र भगत. या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. या वेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जाए तो जाए कहा. राजीव सिंग यांचं मात्र थोडस कॉन्सन्ट्रेशन ट्रक मधनं आल्यामुळे बिघडलेलं दिसतंय. एखादी फोर व्हीलर पाठवली असती एसी मध्ये बसून आला असता बिचारा आरामात. विजय परब स्ट्राइक वर, मॅन फ्रॉम शिरोडा. यावेळी लेग स्लोअर वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन. ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा राजीव सिंग अर्थात भगत या नावाने त्याला ओळखलं जायचं. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर त्याचं टेनिस बॉल क्रिकेटचं जे करिअर आहे ते त्यांनी थोडंसं कुठेतरी बाजूला ठेवलं. पाण्यामध्ये घालवलं बोललो तर लोकांना मच्छ्याचा पाणी वाटायला. सुंदर चेंडू या वेळेला बघायला मिळतोय आणि आणखीन एक चेंडू मात्र जाफर भाईला चकमा देत निघून जातोय अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत दन 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 सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि येतोय हा बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. जाफर भाई बोलता मैं झुकेगा नहीं साला. लेकिन क्रिकेट में झुकेगा नहीं तो फिर जीतेगा कैसे. क्रिकेट में झुकना पड़ेगा. या वेळेला डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळतो. एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करावंच लागेल. क्रिकेटमध्ये मात्र एकेका धावेला खूप मोठं महत्व आहे. जसं आपण काल सुद्धा म्हटलं की परीक्षेमध्ये एका मार्काला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला एक अनन्य साधारण असं महत्व दिलं गेलंय. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे, प्रत्येक रन महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये रन्स कसेही येऊ द्या, रन्स येणे याला महत्व आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, तिहेरी असेल, चौकार असेल किंवा षटकार असेल. प्रितेश दळवी नाही, वैभव नाईक मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. अक्षय तावडे बूम बूम माट्या. वैभव नाईकचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कॅरी केलाय का बॉल. खेळाडू भावनेनं मात्र तुम्हाला आज हे मैत्रीपूर्ण क्रिकेट खेळायचंय. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हा एक सभ्यतेचा खेळ आहे. पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेला खेळला गेलेला फटका बॉलला आतमध्ये ढकललाय आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं मात्र कुठेतरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रथमेश हडकर, गणेश लीलाचा वंडर बॉय.
यावेळेला बॉटम एंडचा वापर, मनगटी फटका केलाय परंतु चुकीला माफी नाही. प्रथमेश हडकर यांच्या हातातून मात्र बॉल निसटलाय आणि धरणीला दान केला गेलाय. हात आई लेकिन मुंह ना लगी. दरवर्षी प्रथमेश हडकरचं हे फिक्स आहे. पुन्हा एकदा मात्र डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेला. मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होत आहे. 2 धावांचा प्रयत्न विजय परब यांच्या माध्यमातून मात्र खेळल्या गेलेल्या फटक्यासोबत केला जातोय. संघाच्या धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर 21 धावांवरती दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. बॅकफुटवर गेलेत. कव्हर पॉइंटला मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. कालही जसं आपण म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये तुमच्याकडे बॅकअप नसेल तर तुम्हाला पॅकअप करावं लागेल. कारण मला वाटतं आता सध्या आपापल्या हातामध्ये मात्र एकच मॅच राहिलेली आहे. काल प्रत्येक संघाने 2-2 मॅचेस खेळल्या आहेत आणि विचार करायचा झाला तर बी ग्रुप जो आहे, ब गट जो आहे तो थोडासा दुर्बल पाहायला मिळाला होता कालच्या दिवसामध्ये. आणि देव सरांचं मात्र कौतुक करावं लागेल. ए ग्रुप मध्ये विजयाच्या दिशेने मात्र आगेकूच कोण करतो याच्यासाठी शर्यत लागली आहे. पण ब गटामध्ये थोडंसं चित्र वेगळं आहे. सर्वाधिक मॅच पराभूत कोण ठरलंय ना याच्यासाठी शर्यत लागली आहे. दरम्यान डॉट बॉलने मात्र दुसऱ्या ओव्हरची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. वैभव नाईक यांचं मात्र षटक समाप्त होत आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 12ची सरासरी. स्कोरबोर्डवरती 24 धावा. आता मात्र पॉवर प्लेचं षटक असेल, मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलेला नसेल तर तिसरी ओव्हर ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहे. आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रूल असा आहे की जर विकेट आपण गमावली नाही तर जितक्या धावा तुम्ही त्या ओव्हरमध्ये जमवाल त्या दुप्पट धावा तुम्हाला मात्र स्कोर कार्डवरती अंकित करून दिल्या जातील. तुम्ही 1 बनवाल 2 मिळेल, 2 बनवाल 4 मिळेल, 4 बनवाल 16 मिळतील, 4 बनवाल 8 मिळतील, 8 मिळतील, 8 बनवलं 16 मिळतील, 16 बनवला 32 मिळतील, 32 बनवलं 64 मिळतील, 64 बनवला 128 मिळतील, 128 बनवला 256 मिळतील आणि 256 बनवला तर 512 मिळतील. 512 विजय परब विरुद्ध महेश चेंदवनकर. बूम बूम बूमरो. पहिला बॉल. या वेळेला मात्र चांगला फटका देवसर त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. विशाल गावडे आणि या वेळेला मात्र रनआउटची संधी आणि यावेळेला पंचांचं एक बोट आसमान तकडे आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला दुप्पट धावा मिळणार नाही. आणि तन्मय धुरी यांच्याकडून मात्र या थ्रोसाठी 501 रुपयांचं पारितोषिक या देवसरांसाठी. आणि प्रणय गवळी यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि विजय फणसेकर यांच्याकडून सुद्धा 1001चं बक्षीस आहे फक्त या थ्रो साठी. फिल्डर कोण होता? फिल्डर आणि नामवंत समाजसेविका सन्माननीय भारतीताई पेडणेकर यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे. श्रद्धाताई अर्थात भारतीताई यांचं मैदानावरती शुभागमन. गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आयोजित गणेश लीला प्रीमियर लीग 2026 पर्व 4 साठी मात्र आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी मात्र उपस्थित राहत आहेत. नामवंत समाजसेविका सन्माननीय शरदाताई अर्थात भारतीताई पेडणेकर यांचं व्यासपीठावरती शुभागमन. त्याचबरोबर सन्माननीय पराग चव्हाण साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत. आज आपल्या व्यासपीठावरती एसीपी सचिन कदम साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ताई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पराग शेट आपलं हार्दिक स्वागत.
वेगळं चालू आहे बॅटिंग. आउट आउट काय झालं लपला आउट दिला व्हिडिओ मध्ये काय तसेच परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरी पार्क मंडळाचे माजी अध्यक्ष नीलकंठ पाटकर साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात आणि या सुरुवातीची आज पहिलीच स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थाने या मैदानावरती जर आपण पाहिलं तर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पार पडल्या, परंतु वर्षाच्या सुरुवातीला कोणती स्पर्धा या मैदानावरती झाली हे आवर्जून विचारलं तुम्हाला कोणी तर तुम्ही सांगू शकता की गणेश लीला प्रीमियर लीग ही स्पर्धा सर्वप्रथम तर या मैदानावरती यावर्षी पार पडली. 10 आणि 11 जानेवारी सध्या निवडणुकीचा कालावधी सुरू आहे, परंतु त्याच्या अगोदरच हे सर्व नियोजन केलं गेलं होतं, संयोजन केलं गेलं होतं. पण अचानक निवडणुकीचा कालावधी या ठिकाणी जाहीर केल्यामुळे कुठेतरी ही स्पर्धा आपण पुढे ढकलणार होतो हा विचार चालू होता. पण आयोजकांनी असं ठरवलं की आपण तारीख जी दिली आहे त्याच तारखेला ही स्पर्धा आपली होणार आहे. त्यामुळे 10 आणि 11 जानेवारी 2026 म्हणजे अगदी कायदेशीर सर्वांची परवानगी घेऊन आपण ही स्पर्धा आज आयोजित केली होती आणि आहे त्याच तारखेला या स्पर्धेचं आयोजन आपण करायचं असं आपण सर्वांनी मिळून ठरवलं होतं. त्यासाठी मात्र विशेष आभारी आम्ही असणार आहोत ते आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन म्हणजे भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर साहेब आणि सर्व पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सर्वांचं आभारी असणार आहोत. त्याचबरोबर आपली बृहन्मुंबई महानगरपालिका यानंतर कोणताही रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाहीये. या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टमच नाहीये आपल्याकडे. कोणीही मोबाईल मध्ये लाईव्ह वर बघून जर रिव्ह्यू मागत असेल तर त्यासाठी रिव्ह्यू मिळणार नाही. फलंदाज बाद घोषित केलाय आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.
भरत चव्हाण फक्त शुभेच्छुकी इथे कुठलं पद पक्ष काहीच नाही. त्याचबरोबर आता मात्र मैदानामध्ये आपण मॅच चालू आहे, पण व्यासपीठावरती आपण आता वळतोय. व्यासपीठाकडे गेल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर नामवंत समाजसेविका सन्माननीय भारतीताई अर्थात श्रद्धाताई पेडणेकर यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्याचबरोबर सन्माननीय आमचे हितचिंतक, आमचे सल्लागार, आमचे आधारस्तंभ सन्माननीय पराग चव्हाण साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आज व्यासपीठावरती आमच्या गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने केला जाणार आहे. एकच चेंडू पूर्ण झालाय, 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटिंगसाठी मात्र आपण जर पाहिलं तर निखिल चंदूरकर आलेत. कोणी गोंधळ करू नका, कालपासून स्पर्धा यशस्वीरित्या शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आली आहे. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसानिमित्तानं मात्र आपण जर पाहिलं तर व्यासपीठावरती आज समाजसेविका सन्माननीय श्रद्धाताई अर्थात भारतीताई पेडणेकर यांचं शुभागमन झाले. त्यांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मात्र मी विनंती करतोय सन्माननीय अजयजी पवार आणि विनोदजी कदम साहेब आपलं दोन विकेट, 4 बॉल मध्ये 2 विकेट काढले. आणि या ओव्हरमध्ये जर महेश चेंदवनकर बुमरो यांनी अजून 2 विकेट पटकावले तर त्यांना पराग चव्हाण यांच्याकडून मात्र 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. वाढवून सांगतोय. या वेळेला मात्र आणखीन एक रनआउटची संधी आहे. पंचांचा निर्णय, येस बॅटर आउट. निखिल चंदूरकर यांना माघारी परतावं लागेल. पराग चव्हाण, मीनाक्षी व्यासपीठावरती मात्र सन्मान केला जातोय सन्माननीय भारतीताई अर्थात श्रद्धाताई पेडणेकर यांचा, त्याचबरोबर सन्माननीय पराग चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर नीलाक्षी चेंदवनकर मॅडम यांचा सुद्धा एक विशेष सन्मान आज व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. आज आपल्या स्पर्धेसाठी मात्र आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी ही सर्व मान्यवर मंडळी व्यासपीठावरती उपस्थित राहिली आहे. मी सन्माननीय विनोदजी कदम साहेब आणि अजय पवार सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या सर्व मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती करायचा आहे. त्याचबरोबर नीलाक्षी मॅडम यांचा सुद्धा एक विशेष सन्मान, नीलाक्षी चेंदवनकर मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी एक विशेष सन्मान व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी या ओव्हर मधून आलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच रमीला अडसूळ मॅडम आणि प्राची मयेकर मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी एक विशेष सन्मान व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल या सर्व आमच्या उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आम्ही आज व्यासपीठावरती करत आहोत. तसेच कुबल मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सध्या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 चेंडू बाकी आहे, 31 धावा धावफलकावरती आहेत. नाव काय बॅट्समनचं? वी क्रिएटिका आणि परळसराचे चॅम्पियन्स या 2 टीम मध्ये चालू असलेला हा सामना क्रमांक 4 आजच्या दिवसातला आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आपण आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आपणा सर्वांना राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
सुंदर फटका या वेळेला पाहायला मिळतोय आणि बॉल जातोय सरळ सीमारेषा पार 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 पार. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. अक्षय तावडे आणि सन्माननीय अविनाश लोके साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि प्रथमेश हडकर यांचं पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. नो बॉल आणि नो बॉल साठी पंचांचा इशारा आल्यानंतर त्या बॉलवरती आलाय आणखीन एक चौकार. सबसे बढ़कर हडीचे हडकर. पुन्हा एकदा मात्र खेळलेला फटका समोरच्या दिशेला अगदी स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय आणि फिल्डिंग मध्ये मात्र थोडीशी गडबड या ठिकाणी पाहायला मिळते. जाफरभाई प्रथमेश अर्थात रितेश दळवी आणि सन्माननीय अविनाश लोके साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्याची मी विनंती करतोय दीपक तुळसकर साहेब यांना. आज आपल्या स्पर्धेसाठी मात्र अविनाश लोके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 43 धावा. पुन्हा एकदा मात्र डाऊन द ग्राउंड खेळलाय पण या वेळेला मात्र प्रथमेशची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तसेच उल्हासजी मयेकर आपल्याला सुद्धा मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. खऱ्या अर्थाने मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला मात्र आदराने घेतलं गेलेलं नाव म्हणजे उल्हासजी मयेकर. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे बेताज बादशाह उल्हास मयेकर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं की उल्हास मयेकर म्हटलं की अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. तसेच अविनाश लोके साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. दीपकजी तुळसकर साहेब यांना मी विनंती करतोय की आपण अविनाश लोके साहेबांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार व्यासपीठावरती करायचा आहे. आणि ह्या वेळेला प्रथमेश हडकर हो जबरदस्त फिल्डिंग. त्यांनी त्याला 10 गडे घ्यायचा. हे जाऊ दे ना त्याला काय करायचं ते करू दे. त्यांचं ठरलंय त्याच्याशिवाय दुसरं कोण एंटरटेनर नाही. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट बॉल मात्र जमिनीला गुदगुल्या करत निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष्य. परंतु विजय परब 20 बॉल 44 धावांवरती नॉट आउट राहिलाय. मित्रांनो विजय परब साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 20 चेंडू आणि 44 धावांवरती नॉट आउट राहिलेत विजय परब.
एक मिनिट रुक ना जरा टॉस उडा केले तो फोन करता होते चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. या पुढील सामना आपण जर पाहिलं तर श्रीमंत समर्थ आणि त्यांच्या विरोधात SKM दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉससाठी येण्याची विनंती करतोय. श्रीमंत समर्थ आणि SKM दोन्ही टीमचे कॅप्टन या. लेट्स हॅव अ टॉस फॉर मॅच नंबर 5. तुझ्याकडे मॅच आहे माझी. 5व्या मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मात्र केला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. मनोज गावकर विनंती. मी सन्माननीय मनोजी गावकर साहेब यांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. चला श्रीमंत समर्थ आणि SKM दोन्ही टीमचे कॅप्टन या. गावट्या. आणि मनोज गावकर साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं सुद्धा गणेश लीला प्रीमियर लीग 2026च्या आज 4थ्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्रीमंत समर्थ वन द टॉस अँड इलेक्टेड टू अच्छा SKM ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. नाणेफेकीचा कौल SKM मोहम्मद शिरोडकर साहेबांच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. SKM आणि ही श्रीमंत समर्थ. हा बरोबर आहे तुझीच घे वरची पहिलीच. अक्षय तावडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरताना आपल्याला बघायला मिळते. महेश चेंदवनकर आणि त्यांच्या सोबत मात्र आपण जर पाहिलं तर अक्षय तावडे. एका बाजूला बुम बुम बुमरू आणि एका बाजूला बुम बुम माट्या. मनोज गावकर साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. निनाद गावडे फोटोग्राफर आमचे जिथे कुठे असतील आपल्याला विनंती आपण व्यासपीठासमोर यायचंय. पाण्याचा बॉक्स आहे ना इथे खाली टाक. पराग वांगणकर बॉलिंग साठी मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पराग वांगणकर बी क्रिएटिक या टीम कडून सचिन नेरुरकर यांच्या संघाकडून मात्र बॉलिंग युनिटचं नेतृत्व करत असताना पंच विकी तवसळकर यांचा मात्र इशारा येतोय. सामन्याला सुरुवात करायला हरकत नाहीये. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. 52 रन्स टू विन. पहिल्या चेंडूवरती मात्र मनगडी फटका तिकडे फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून. एकेरी दावेने मात्र वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलं जात आहे. काल सुद्धा आपण जर पाहिलं तर 3 वेळा म्हणजे काल 8 मॅचेस झाल्या त्यामध्ये 3 वेळेला 58 धावा बनल्या. 59 धावांचं लक्ष. एक मॅच आपण अशी पाहिली की 52 बनल्या, 53चं लक्ष होतं. एक लो स्कोरिंग मॅच झाली ज्यामध्ये फक्त 30 धावांचं आवश्यक असलेलं लक्ष. आणि या वेळेला मात्र बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. शिवम झगडे यांची मात्र थोडीशी खराब फिल्डिंग या वेळेला आपल्याला पाहायला मिळाली. बॉल त्यांच्या शरीराला लागून मात्र थोडासा डिफ्लेक्ट झाला. दिशा बदलली, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, रस्ता बदलला आणि निघून गेला तो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अक्षय तावडे एक धमाकेदार सुरुवात आज करताना. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती बॉक्स आउटच्या स्वरूपात अक्षय तावडे यांची विकेट आली आहे. हे प्रभू हे जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ. वैभव नाईक आले बॅटिंग साठी. अनुभवी खेळाडू आहेत वैभव नाईक सुद्धा. एक दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. ते म्हटलं जातं ना की अनुभवाची शिदोरी गाठीशी आहे आणि वैभव नाईक नेहमी म्हणतो की भुलू नकोस टीमला, मी तुझ्या पाठीशी आहे.
असा अनुभव खूप महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये. अनुभवाच्या जीवावरती मात्र बऱ्याच सामन्यांना आपण जिंकू शकता. यावेळेला मात्र आपण पाहतोय सिंगल धावेच्या प्रयत्नासाठी मात्र त्या ठिकाणी तयारी दाखवली वैभव नाईक यांनी. पहिल्या बॉलवरती पहिला चेंडू फेस केला, 1 धाव घेऊन वैयक्तिक धावांचं खातं उघडलं. संघाच्या धावफलकावरती मात्र 1 धावेची वाढ, 1 धावेची प्रगती, 1 धावेचा विकास, 1 धावेचा बदल, 1 धावेचं परिवर्तन, 1 धावेचा चेंज मात्र बघायला मिळतोय आणि आणखीन 1 धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. संत गतीने का होईना परंतु धावफलक आता मात्र पुढे धावतंय. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 8 धावा, या एकेरी धावेसोबत 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 1 चौकार आला, 4 सिंगल आतापर्यंत काढले गेले आणि 8 धावांसोबत पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 8 संघांमध्ये साखळी फेरीमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली आहे. पॉवर प्लेचा स्वीकार मात्र या ओव्हरमध्ये केला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले ज्यामध्ये तुम्हाला धावा दुप्पट करून मिळतील. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमधून फक्त 8च धावा आल्यात. दिले पाहिजे पॉवर प्ले. बॉलर गौरव परब आलेत बॉलिंगसाठी. 12 ऑगस्ट फिरवतो ना, वाईट न जातो. विकेट पडलं तर जाऊया मैदानाच्या दिशेने. त्यावेळेला थोडंसं मिसफील्ड झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या ओव्हरला मात्र 10 धावा आल्या आहेत आणि
एकूण धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल. या धावा डबल होतील. पॉवर प्लेची ओव्हर होती त्यामुळे 10च्या 20 होतील आणि 28 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजूनही 24 धावांची मात्र गरज आहे 12 चेंडूंमध्ये. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा असं मात्र समीकरण आहे. कॅल्क्युलेशन मात्र माइंडमध्ये घेऊन चालावं लागेल. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. त्यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पंच तुषार चिखले एक नामवंत असे पंच आहेत. त्यांच्यासोबत मात्र विकी तवसळकर, मॅन फ्रॉम मिठीबाई बिल्डिंग शिवडी. विकेट पडेल बघ. समीकरण थोडस पाहण्याजोग आहे. यावेळेला फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर कॅच पकडली गेली आहे. सावकाश सावकाश. स्वतःला सांभाळा. कॅच पकडली कोणी, बाहेर गेला कोण. याला म्हटलं जातं जखम मांडीला आणि मलम शेंडीला. पण एफर्ट चांगले आहेत. आपांचा विषय लय हार्ड आहे. प्रथमेश हडकर आलेले आहेत 1 नंबर. आणि बॉलिंग मार्क वरती प्रथमेश हडकर, बॅटिंग साठी प्रथमेश हडकर, माफ करा. गणेश लीलाचा वंडर बॉय, सबसे बडकर हडीचे हडकर. पहिला बॉल या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट. ये दीवार टूटती क्यों नहीं. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच विकी तवसळकर यांच्या माध्यमातून. अमोल फाटक. कोण कोण? कोळीचा मित्र पाकू अभि फाटक, अमोल फाटक, अभि व्यासपीठावर. आणि आज या ठिकाणी मात्र आमचे सहकारी मित्र परिवार पाको चाळीचे सर्व आमचे सहकारी सन्माननीय अभि फाटक, सन्माननीय अमित फाटक, अमोल फाटक आणि त्याचबरोबर अभिषेक परुळेकर, सन्माननीय पराग हडकर, राजू मांजरेकर साहेब, आपल्या सर्वांना विनंती आहे, मी आपल्या सर्वांना विनंती करतोय पाकोचाळ मित्र परिवार, आपण सर्वांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच अजित चव्हाण साहेब आपल्याला सुद्धा मी विनंती करेन, आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. आमच्या सर्व पाकोच चाळीचे मित्र परिवारातले आमचे सर्व सहकारी आज व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सगळ्यांच्या पाठीला पॅराशूट पिकनिकला चालले ते. सध्या संघाची धावसंख्या आपण जाणून घेऊया. 37 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सामना जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. अजून 15 धावा गरजेच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 15 धावा. आता काय करणार महेश चेंदवनकर, काय युक्ती लढवतील. सोबत मात्र आपण जर पाहिलं तर प्रथमेश हडकर, या जोडीला 6 चेंडूत 15 बनवायचेत.
वी क्रिएटिक सचिन नेरुरकर यांच्या टीम मध्ये सुद्धा चर्चा चालू आहे. 15 मिनिटांचा मात्र निर्धारित वेळ तुम्हाला दिला गेला आहे. ऑलरेडी सामना चालू करायला आपल्याला खूप उशीर झाला होता. थोडंसं सहकार्य करून सामन्याला लवकरात लवकर चालू करा. स्वतः कर्णधार मात्र त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती, संघ मालक मात्र बॉलिंग मार्क वरती. सचिन नेरुरकर राईट आर्म राऊंड 6 टू गो. आणि समोर मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी बुमराव महेश चेंदवानकर. पहिला बॉल बॅकफुट वर गेले आहेत. बॉल अडवलं जात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थ्रो मात्र थोडासा लेझी पाहायला मिळाला. 2 धावा या खूप सहजरित्या पूर्ण केल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. 5 चेंडूंमध्ये आता 13 पाहिजेत. यावेळेला स्वीप केलाय आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. आता 4 चेंडू आणि 9 धावा असं मात्र समीकरण आहे या सामन्याचं. पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये फटका आणि बॉल जातोय सीमारेषा पार 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 पार. धावा मिळतील 4. आणखीन एक बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. 3 बॉल आणि 5 धावा. एक रन 6 बॉल मध्ये 15ची गरज होती. आता 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. कोणी पंचांशी वादविवाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. खाली 1 बॉल 2 पाहिजे होती. परत तेच झाले. 2 बॉल 1 पाहिजे. कामाडी तर बोललो दोन्ही रापेल. बोललो 2 नाही रापणार, 1 रापेल, 2 नाही रापेल. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकलाय परळचा राजा चॅम्पियन्स. 6 चेंडूत 15 धावांची गरज मात्र पूर्ण केली आहे आणि विजेता ठरली आहे टीम बबन तावडे यांची. परळचा राजा चॅम्पियन्स, मनपूर्वक अभिनंदन. आणि वैयक्तिक 15 चेंडूंमध्ये 31 धावा बनवल्या महेश चेंदवनकर यांनी. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि व्यासपीठावरती काही सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत. मी सन्माननीय बबन शिरोडकर साहेबांना विनंती करतोय की आपण सन्माननीय अजित चव्हाण साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर